बाया 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 काय नाटक करती. खायचं प्यायचं आणि झोपायचं एवढंच येत आहे म्हातारीला काम. हा बाई इतकं दुखणं यायला लागलं लगेच थकायला लागली. हे धुणं कोण धुणार आहे? काय झालं सुरबाई? हा काय झालं? किती दिवस झाले? 4-5 दिवस झाले साड्या धुवायला टाकलेल्या. कधी धुवायच्या त्या? कर की आजच्या दिवस काय होत? आजच्या दिवस तुम्हाला काय झालं? हा बारकीला सांग ना. बारकी नाही करणार, तुम्हाला धुवायचं ते सगळं धुणं. अगं असं काय करते ग सुनबाई? काय करते म्हणजे नाटक नाही करायचे ते. धुणं धुवून घ्यायचं ते. लय लय जसं लय दुखत आहे तसं धुणं धुवून घे तेवढं. सुनबाईला अगं काठी द्या ग. काय सुनबाई? कसं काम करावं ह्यांना कसं कळलं नाही. म्हातारीला बरं नाही. काय झालंय खोकलायला? सुनबाई पाणी देते का थोडं? हा पार मरायला टेकलं तुम्ही लगेच तुम्हाला पाणी द्यायला. हे ना माझ्या नवऱ्याचे कपडे हे धुवायचे कळलं ना आणि लगेच जायचं धुवायला. उद्या परवा येते पुरे पाणी दे ग मला. सकाळपासून चहा देऊन दे. हो तुम्हाला सांगितलं ना खोकू नका अजिबात. मला इन्फेक्शन होईल. अयो उठा पाणी पटकन पटकन उठा ते कपडे घेऊन जा धुवायला. चहा दे घोटभर. चहा देते. दिवसरात्र तुला चहा देते ढोसायला. 4-4 वेळा चहा पिती दिवसातनं तू. हा अगं सकाळपासून पेले नाही 4 वेळेस कुठे पिते ग? अगं सकाळी उठल्या उठल्या तर चहा ढोसती ना आणि स्वतःला करायचं ना स्वतःनी करून घ्यायचं. 4-4 वेळेला चहा प्यायला लागतो ना स्वतःनी तिथं राबायचं कळलं ना. आमच्यावर हुकूम नाही सोडायचा. शिबाई मला ना इन्फेक्शन होईल जाते मी. बस इथं. काय बाई म्हातार वर्ष झालंय गेलं यांच्या वैतागानं. मी पण गेली असते म्हाताराच्या बर माग तर बरं झालं असतं. अगं सुन बाई काय म्हातार वैतागून गेलं. हा सुनन पाय लेखान पाय बेता राहिले. मी पण गेले असते म्हाताऱ्यासोबत बरं झालं असतं. देवा अयो मला जाऊन घ्यावं लागल. काय ल्याक काढून काय उपयोगाचं नाही बाई. अगं सुनबाई अगं या मोडला खूप अगं अयो नीट केला. अयो उठायचं नाही. ह्या काय सुना नीट मला बघत नाही. त्या आपल्या तिकडं झोपडीत जाऊन राहिलेलं बरं होईल बाई. अयो नको यांच्या घरात राहाया. मस्त आम्हीच बांधले. काय बघा नाही त्या जाते आपलं झोपडीत राहते. या आपलं आपलं उपाशी मरू खाऊ पिऊ काय करू. अयो माझं कुठं गेलं वर्षभर म्हाताऱ्याने यावं का नाही म्हातारी. अयो कुठं चालली काय नव्हती? अगं बाई अगं बाई काय कुठं जायचंय? अयो कुठं चालली होती? हा तिला आता म्हातारपणात वेगळं खायचंय. भांडे घेऊन चालली तिकडं. अगं घरात पण तुम्ही काय देत नाही. माझी पण चालली कोपटात. कशाला मला अडवताय पूर्ण? हा कशाला आला होता? सगळे भांडे घेऊन चालली. तू तस खायला घेऊन आली होती करून खायला भांडे. आई किती नाटक करती जीव गेल्यासारखं. अहो ताई पण मी काय म्हणते चालली तर बरी चालली. ह्या खोकल्याने आपल्याला इन्फेक्शन व्हायचं. उगाच काहीतरी आजार जडायचा असं म्हणते का? पण चांगलं काम करत होती ना. अहो कशाला जाते तर जाऊ द्या. ओ इकडे हो. हे बरे तुमच्या आईचे नाटक. काय झालं? चांगली दिसती तरी नाटक करती. अगं लेका बरं तुला जर का पाहिजे रे मला एवढं हे भांडी नेऊन दे तिकडं झोपडीत. वेगळं खायचं हिला. हा अहो भाऊजी म्हातारपणात आहे ना वेगळा संसार हा. करायचा. काय आई कशाला दुनियेला प्रदर्शन करते तू? हा आता ही नाटकं करायची का तुला? अरे काय केलं पोरा? मला का? काय चुकतंय का? सकाळपासून चहाचा बोट नाही मला. चहा दिला नाही म्हणून काय झालं? जरा हाताने करून करायला शिक. तरी उगं काढत बसायचं. आता बरोबर वाहिलं व्हायचं आहे ना. म्हणजे लोकांनी म्हणलं पाहिजे पोरांनी म्हातारीला सांभाळली नाही.
अरे पोरा सकाळपासून चहाचा घोट दिला नाही. म्हातारे 1 वर्ष झालं गेलंय. बघितलं का आहे का त्याचा तपास कुठं आहे कुठं नाही. हा होय रे पोरा बोलल्यालं तोंड दिसतंय माझं. काय बाई काय करते म्हातारी? अहो बघ बघ डोळ्यानं बघ सकाळ संध्याकाळ 2 वेळा चहा दिलाय मी. बायकोचे बैल झाला तुम्ही. अरे जन्म देऊन माझा काय उपयोग झाला. सुखाचा तुकडा भेटलाय मला. अहो कशाला बाहेर निवडतीये ही? आजूबाजूची लोक गोळा होतील. सांगा ना जरा म्हातारडीला. काय झालं आहे इथं करून बसली तू? बघ आता आई म्हणते आपल्याला बायकोचं बैल झाल्यात. आता तू मला सांग नवीन संसार आहे आपल्याला बायकांची गरज पडणार नाही का? काय म्हातारा सांभाळायचे आता? नाही नाही हे काय ती आई तशीच बडबड करत राहते. जायचं तर जाऊन द्यायचं कुठं चालली तर जाईन तिकडे मग. नाहीतरी जाऊन द्यावाच लागणार आहे. लय नाटकं करते म्हातारी. 2दा चहा दिला तरी म्हणते दिला नाही. काही केलं तरी म्हणते नाही. याला भाव केला तमाशा करायचा आहे. अरे लेकरा रोज मला कपडे भांडी करायला लागते. 2 टाइमचा स्वयंपाक करते कवा काय केलं का ग तू? हा लेकरा तू तर दे मला भांडे देऊन. तिकडं जाते मी. काय मी काय भांडे तुला गोळा करून देतो आणि जाय तुझं तू. मला बाकीचे काम आहे ते लई. हा अरे कार्ट्या तुझ्यासाठी काय काय केलं नाही रे. हा काय काय केलं नाही. बाजारातलं पैसे देत होते तुला बांधून राहू दे कर्तव्य होतं ते तुझं. आणि तू काय केलं का आमच्यासाठी? हा काय नाही केलं मी. उगाच एवढं बांधून ठेवलंय वीर. माझी एखादी लेक असती तर गेली असते. माझं काय हाल लावलं तुम्ही? अरे, बाहेर नको ना रडू. जाऊ दे मरू दे. चला हिच्या काय नादी लागत. आपण जाऊ भाऊजा. अरे माझी बाजू चला आपलं ते माहिती का किती- पोरं? जाय तिकडे. अय पोरा कार्ट्या इकडे या माघारी. अय्यो. घाबड हा येतोय काय हो? आता मिठा पिठाचा काय तपास देते त्या काही पीठ मीठ थोडं. अयो आता पीठ आणाय जायचं का? आंघोळ करून घेते बाई. अयो काय करते ती बाई. अयो काय रे म्हातारे काय हाल लावलेत तुझे? कोण आहे र? मी निल्या. हा निल्या. हा, बस बस बस. बरा आहे का तू? मी बरा आहे. तुझी तब्येत? हाय बरं आहे. अरे पोरा थोडी साखर आणि चहा पावडर आणून दे तू का मला तुझ्या घरानं? बरं पण तुझे 2 लेक कुठे गेले? काय म्हणला? माझं तुझे 2 2 लेक लेक आणि सुना? हाय ती तिकडं घरात बंगल्यात. जाऊ दे त्यांचं दे सोडून बाबा. बरं मी सरपंचाला सांगतो. मला काही देखवा ना तुझे हात. अरे निला नको बाबा. करते त्यांचे सुखे संसार करू दे. काय करतो सरपंचाला सांगून लेकरा? अरे किती दिवस राहिले तर माझं सांगतोच आता. तसं नाही. ते तुझे हाल मला देखवत नाही. तर मी येतो. तुझे लेक आले तर परत बोलतील. बरं मी सरपंचाला सांगतो. काय बोलू नको. मला थोडं चहा पावडर आणून साखर दे आणून. बरं हा काळजी घे. होय. अयो संतोष भाऊ काय त्या म्हातारीची हालचाली निल्याने सांगितलंय मला. हा तिचे पोर नीट करावं लागते. काय कष्टातून येईन त्यांचा म्हातारा कुठे गेलाय काय माहिती. 1 वर्ष झालंय. हे काय काय चाललंय गंगूबाई? सरपंच साहेब तुम्ही हा बसा. नाही बसायला नाही आलो आम्ही. उठ. अयो म्हातारा कुठे गेलाय? वर्ष झालं तपास नाही म्हणते. अहो म्हातार वर्ष झालं गेलंय बघा. अजून पथ्या नाही म्हाताऱ्याचा. हा सुनंशान लेकाच्या वैतागानं हा मला चल म्हणत होतं पण मी गेलीच नाही वर. तिकडं काय मोठा तुम्ही बंगला बांधून ठेवलाय म्हातारीनं. हा 2 सुना 2 लेक. हा तुला इकडे हाकून दिलं काय? नाही हाकलून नाही व मग सरपंच मीच आली. मला जर खोकल्याचा त्रास आहे. मला सांगितलं निलेने. हा दुखत आहे वाटतं. मला सांगितलं निलेने सगळं. होय. एक काम कर तुला आता आयडिया देतो.
सांगू का म्हातारीला? सांग. हा हा असं म्हणतो हा निबार पहिल्या सासा कशा होते हा तुम्ही अशा वागतात म्हणून ते माजल्यावणी करतात बस. हा आणि पोरं पण ठोकायची हा बरं. तू कर जा इथं नको राहू ते कोणासाठी कोणाच्या कष्टाने केले काय कष्ट केले म्हातारीने होय, होय. आणि ते म्हातारा कुठे गेले आम्ही बघतो आता हा होय. हा, निघ लगेच हा होय. आम्ही चाललो आणि काही तुला जर वाटलं ना आम्ही लक्ष देऊन राहतो कोणाला तरी पाठवत राहतो ते निल्यालाच पाठवतो काय चाललं काय नाही बघायला हा, चला नको जाऊ बंगल्याकडे जा. हा इथं नको जाऊ हा निभार आता कळ कळ होय मी काय म्हणतो कुठेतरी जेवायला जाऊ ना बाहेर. हा तसं बी लय दिवस झाले जायचं. अरे देवा म्हातारी आली काय काय कशाला आली तू? कारट्या ग बस की कारट्या आ काय रे आ बरं वाटतंय ना मी तिकडे झोपडीत राहाय गेल्यावा हा बरं वाटतंय आम्हाला. आता जावा पिठलं भाकरी खायला हा. काय पिठलं माझी संपत्ती तुम्ही सरपे अडपली केस केले मी आता तुमच्या म्हातारी ना तुझ्या इडा आली. मला तू काय मारती हा? जीव गेला तरी हातात कारट्या. नाही घे. असलं करते मी संपूर्ण बसवला अहो, म्हातारी माझी झालंय काय? संपत्ती हडपली ना सर्व अगं कशाची आई तुझी काय ना आमची काय एकच झाली ना. पण अरे. ते म्हातारी तिकडे खाऊन पिऊन चांगली संट होऊन अय. ग बस तोंड बंद कर तोंडाला तुझ्या कुलूप लाव काढा ही डाक काढा कशाला कशाला ग काढ काढ डाक अहो सांगा ना ते तरी मारती काय? अगं झाले काय नेमकं तुला आणि मारती कशाला त्यांना? आ तुला मारू का रे बोलतो का ए इकडे ये बाजूला. ओ अहो इथं आम्हाला कशाला ठेवलं कशाला छापा किती कष्ट केलाय घाम गाळलाय ही घर बांधाय चहा पाहिजे ना चहा लगेच ठेवते मी ठेवते चहा ठेवते. काय झालं दादा? अरे म्हातारी अशी काय करायला लागली? मला तुला भीती वाटायला लागली. आईला कोणीतरी आहे ना म्हातारीला आहे ना पिंगून दिलेली दिसती. तसं दिसतंय काहीतरी पण मी काय म्हणतोय हा पिंगून दिलं ते बरं झालं. हा नाहीतरी आहे ना या सुनांना आहे ना दाडा शिकवायच पाहिजे होता. बरं झालं मला वाटतंय ना म्हातारी आता कडक झाली. आपल्या दोघांच्या बायका अशा ठोकल्या पाहिजे ना म्हातारीने. आपल्याला बैलच करून ठेवलं होतं ना त्यांनी. आपल्याला काय बोलता कुठं येत होतं असं म्हणायचं नसतं पण आहे ना असं ठोकली पाहिजे ना म्हातारीने. आता म्हातारी नीटच करत असते बघ सगळ्यांना. आता मस्त आपल्याला आईची किव येत होती पण त्यांच्या समोर कसं बोलणार आपण? हा आता बायका रुसल्या असत्या. आई नीट करण आपण फक्त बघत राहायचं मजा बघायची आता. आता घेऊ खाऊन. हा आपलीच आई मारलं म्हणून काय बिघडतंय पण सुना नीट झाल्या पाहिजे. अगं होतोय का नाही चहा काय झालं अहो ताई लाईटर कुठे ठेवले लाईटर सापडत नाही. लाईटर सापडत नाही बी का ग सापडत नाही लाईटर सापडत नाही का लाईटर लाईटर सापडत नाही. हा नाही हा मग काय लहानती आई आई काय लहानती तू त्यांना तुला हाणू का रे भाड्या? अहो तुम्ही काय म्हणा ना हानती म्हातारी आम्हाला. आई गपान गपान अहो सासूबाई अगं घोटभर चहा ठेवायला सांगितलं. काहीतरी अहो काय म्हणताय जोरात हाण हळू हान आई हान. लिस्टिपा लावताय हा पिना करताय कोणाच्या जेवाव का हा म्या कमावलं म्या बहादरीनं माझ्या म्हाताऱ्यानं हान ना मग मला नाही आई. नाही पाणी आण पण पळे आय 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 तिथे इथं बाज टाक गादी टाक आराम करू दे छान ऐ अगं जा की काय बाई लागत बघते मारक्या तुला रुबाब करते काय ग बसते म्हणून आई पाणी पे जोरी ना काय म्हणले म्हणजे दमली नाही. डोकं शांत होईल पाणी पिल्यावर. हा हा आई दमनी मी ह्याच्यामुळे काय म्हणतात आई
आणलं गारचे काय तो कधी आपल्या तोंडात जंतू जंतू जाते ए भरीजी पिशवी पाठविला तू पण नाही घराच्या बाहेर सर्विस निघा ही बंगला माझा आहे माझा आता येतेलच पोलीस निघा बाहेर अरे निघा की निघ चला ना निघ पोलीस बाहेर. कशाला? हाय अशी निघ ए ए नको हाय अशी निघ हो बाहेर. चल निघ हो. हा, तुझं निघ काय? बाहेर. तुझं काय तू पण हो अगं मी लेख आहे ना तुझा झालं लेकर मी आई झोपडीत गेलते तेव्हा माझा लेख कुठे गेलता आ काय नाही लेख नाही चल हो मी लाडच आहे ना हो कारट्या बाहेर तो हो कारट्या हो अगं आई मला कशाला मारते मी तुला लाडच लेख आहे ना हं? हिला हे ना मारू का मोजलाय दूध पाजून तुला 2-2 लिटर हा आई अगं पण आम्ही लेखांनी काय केले या सुनांनी त्रास दिला तर तुला तुमचं लग्न कशा बारकाय का तुम्ही केलं का काय केलं किती सांगितलं अगं तुझी आई हाय असती मेलीवर तोंड करून गेली म्हणून तुला सासूची केव नाही वेग आ नाटाय पाहिजे खाया पाहिजे चप्परचंद पाहिजे जिलाबी पाहिजे आणि हे खाऊन खाऊन पोचले त्या चांगल्या काय बोलतो सांगा ना तुम्हाला कळत नव्हतं का आधी? सांगा माझा लेका ए बुडद्या हो बाहेर तू हो कारत्या बाहेर हो बाहेर. अगं लागते ना ते कशाला मारते त्याला मार ना पाय दुखायला ऐ, लागला असू. काय चाललंय हा काय नाही साहेब काय नाही साहेब साहेब आला हा यांना न्या तिकडे जेलमध्ये टाका हा कोणाच्या नावावर आहे हे बंगला जमीन माहितीये का तुम्हाला साहेब 2 एकर ह्याच्या नावावर 2 ह्याच्या नावावर जमीन केली मी 2-2 एकर आणि ह्या पाणी देत नाही त्या का चहा देत नाही धुणं पाणी सर्व मला करायला ऐका काय माझं सांगा ती वय. म्हातारी हा बरोबर आहे, त्याला त्रास देतात आम्ही नाही तुम्ही काय करता मग हा आम्ही कामाला जातो बाहेर मी तर नसतो तिथं हा तुम्ही कामाला जाता हा बायकाचे बैल झाले का त्यांच्या हातात पैसे देता म्हातारीला कुपीत लाविता हा काय करता काय तुम्ही साहेब आम्ही काय नाही हे बघा यांनी केलं सगळं आणि ते आम्हाला बोलून बी देत नाही त्यांनी केलं आणि तुम्ही काय करता बांगडे भरले काय तुम्ही हा अरे नाही साहेब साहेब एवढंच नाही वर्ष झालं म्हातारं माझं घर सोडून गेले यांच्या वैतागा तपास नाही केला की नाही म्हातारा कुठे गेले अजिबात नाही हा आता म्हणलं येईन माघारी 1-2 महिन्यात बायको गेली असती तर पळत तिच्या मागे गेली असती अगं बया लाजा वाटतात का काही बायको शेवट त्यांना करमतय रे बायको त्यांचा जीव खरा प्राण आहे यांना आहे ना आता नेऊन तिकडे जरा नीट करतो सारांना मग वोट येते न्या न्या हा निलू तुम्ही नाही म्हातारे होणार का चांगलं केलं निलू तसं काही नाही साहेब वाटलं त्या दोघींना न्या. असेच राहणार आहे का तुम्ही अहो काय बोलताय दोघींना काय दोघींना न्या तुम्हाला आई बाप नाहीत का हा तुमच्या जर भावजाईंनी असं केलं तर तुम्हाला कसं वाटल लाजा वाटतात का काही आमचं चुकलं सासूबाई खरंच चुकलं आमचं. काय चुकलं नाही न काय नाही साहेब न्यायला नेऊ का चला चौघ चला 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 कंप्लेंट म्हातारीने केली माफ नाही तुम्हाला आता आम्ही लेख केला तुझं किती झालं तरी सासूबाई आम्ही सुना आहेत ना चुकलं आमचं. अहो, ऐका ना काय नाही मी लेख नाही तर मला सुना नाही तर ऐका ना चुकलं ना नमस्कार 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 दादा नमस्कार आले का सरपंच यांना कायदाच माहिती नाही काय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007 हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा आहे आणि ऍक्ट 23 नुसार सुद्धा जी प्रॉपर्टी तुमच्या नावावर दिली ना ती परत घेता येते आई वडिलांना माहिती आहे का तुम्हाला यांना आहे ना जाऊ द्या आईने कंप्लेंट दिली ना हा? कंप्लेंट हाल करतात या सुनान त्या हा आणि सगळी प्रॉपर्टी तर यांनी कमवली हा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल कायदा केलेला आहे हे काय आयत्या आणि हा पिठावर कायदा 2010 पासून लागू झालेला आहे माहितीये का यांना जाऊ द्या आयत्या पिठावर रेगा उडीत येत ना हा. माहिती नाही यांना त्यांना टाका आणि यांना हा. टाका आई चला. वडिलांचे हाल केले हे केले हा आणि सगळी प्रॉपर्टी आहे ना मी करतो यांच्या वतीने अर्ज करतो त्यांनाच घेऊन जातो आम्ही यांच्या वतीने काय त्यांनाच घेऊन जातो म्हातारा कुठं गेलं 1 वर्ष झालं तपास नाही त्याचा एक शोध लावा लागेल केलाच आपल्याला. नाही यांनी. हा? तपास सुद्धा नाही केला तपास सुद्धा नाही केला लाजा वाटायला पाहिजे जन्म देऊन काय उपयोग आहे रे तुमचा हा
त्यांना बी सांगितलं ना म्हणलं. अशी किडे नाही जन्माला आलेले हे झालं ना हा काय त्यांना उपयोग आहे? सांगितलं म्हणलं तुम्हाला आई बाप आहेत हा त्यांना आहे बापरे. मग त्यांना जर असं लाज त्रास वाटायला दिला पाहिजे कसं तुम्हाला. वाटत असं करतात का म्हाताऱ्या माणसाला? आणि आणि हे लक्षात ठेवा तुम्हाला पण एक दिवस म्हातारा व्हायचंय. व्हायचंय. हा शासनाने चांगलं केलंय, कायदा केलाय. हा. पण काय करतात माहितीये का पोरं किंवा हे म्हातारी काय करतात मुलांच्या म्हणजे प्रेमापोटी म्हणजे ऍक्शन घेत नाही. Action पण घेत नाही. म्हातारीने ऍक्शन घेतली कारण म्हातारं गेलंय. म्हातारं हा? गेलं चला जाऊ दे यांना. नको सरपंच साहेब चुकलं ऐका ना आमचं, परत चुकलं नाही तुमचं सासूबाई. आता म्हातारीची तक्रार आहे. चुकीला माफी नाही आणि तक्रार आहे म्हणल्यावर न्यावाच लागणार. चला हा. चला चला जाऊ दे यांना, चला नाही का बघ दांडा आहे मग. चला वा पुढं जाऊ दे. चला. हा. ते मयांदा करण्याच्या लायकीचे नाही. सरपंच साहेब हम्म. बरं झालं. बरं झालं की नाही, समाधान वाटलं. आज तर सगळ्या म्हातारीने ज्यांना त्रास देतात ना त्यांनी करायला पाहिजे. पण काय होतं लेकाच्या प्रेमापोटी काय करतात, करीत नाहीत. हा हा. लेकर आता गेली सुन सुन घर वाटत मला. येतील ते परत. असं आहे ही प्रॉपर्टी परत तुमच्या नावावर करून देतो. म्हाताऱ्याला शोधून आणतो आता मी. बर हा. बर हा होय होय आणि चालेल, काही नाही, आराम कर. मी नीलाला पाठवतो बरं का. होय होय. परत नीला डबा घेऊनच पाठवतो माझ्या तिथून. हा होय, होय. चालेल, येऊ का मग? हा. जाऊ. बस 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 बस. आयो, येऊ का मग? म्हाताऱ्याचा लवकर हा, शोध तू लावा. काळजीच नको करू, आणतो सापडून म्हातारं. मला लागली जरा लिंक एका पाहुण्याची तिथं आहे म्हातारं. हा का त्या म्हाताऱ्याच्या नात्या वेगळ्या तिथं आहे. हा चालेल, बघ म्हातारी काय काळजी नको करू. हा येऊ का मग? हा डबा घेऊन येईन निल्या. हो हा हो चालेल. अयो